मंडळी, टीव्हीला देव माणूसचे एकामागून एक असे 3 सीझन आले. त्यात दाखवलेला डॉक्टर ह्या ना त्या कारणाने कोणाचा ना कोणाचा तरी खून करतच असतो. पण मंडळी, हे सगळं झालं टीव्हीवरच्या मालिकेचं. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात खरंच असा एक डॉक्टर होऊन गेलाय. संतोष पोळ नाही, असा एक डॉक्टर होता की ज्याला डॉक्टर डेथ म्हणून ओळखलं जायचं. त्याचं शिक्षण झालं होतं डॉक्टरकीचं, म्हणजे लोकांचा जीव वाचवायचं. पण त्यानं काम केलं लोकांचा जीव घेण्याचं. चला जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून की त्यानं असं काय केलं की त्यामुळे त्याला डॉक्टर डेथ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. कसा काय एक रक्षक भक्षक बनला. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी मराठी. एक डॉक्टर जो जीव वाचवायला शिकला होता, पण त्यानं 100हून अधिक लोकांचे जीव घेतले. डॉक्टरचं नाव होतं देवेंद्र शर्मा. मूळ गाव अलीगड अर्थात उत्तर प्रदेश. शर्मानं 1984 साली बिहारच्या पटनामधून BA-MS डिग्री पूर्ण केली. शिक्षण पूर्ण झालं आणि त्यानं थेट राजस्थान गाठलं. राजस्थानच्या जयपूरमध्ये त्यानं स्वतःचं जनता नावाचं क्लिनिक सुरू केलं. सगळं काही ठीक चाललं होतं, पण त्याला पैशाची खूप हाव होती. त्यासाठी त्यानं अनेक दुसऱ्या गोष्टींच्या माध्यमातून पैसे कमावता येतील का ह्याची चाचपणी सुरू केली. साधारण त्याच काळात म्हणजे जानेवारी 1994च्या दरम्यान भारत फ्युएल नावाच्या एका कंपनीनं पेट्रोल पंपांच्या डीलरशिपसाठी पेपरमध्ये जाहिरात दिली होती. त्या डॉक्टरने स्वतः जवळचे 11 लाख रुपये त्यात गुंतवले, पण ही कंपनी फ्रॉड निघली आणि त्याचं 11 लाख रुपयांचं नुकसान झालं. त्याचं होतं नव्हतं सगळं गेलं होतं. हीच गोष्ट त्यानं एका सामान्य डॉक्टरला डॉक्टर डेथ बनवून गेली असं सांगितलं जातं. आणि मग सुरू झाला गुन्हेगारीचा अंधारलेला प्रवास. स्वतःच्या जवळ असलेलं नसलेलं सगळं गेल्यामुळे तो 1995 साली आपल्या मूळ गावी अलीगडला आला. झालेलं नुकसान भरून कसं काढायचं ह्याचा विचार करत असताना त्याच्या डोक्यात गुन्हेगारी जगताला हात घालण्याची सुरुवात झाली. नुकसान भरून काढण्यासाठी त्यानं तोच मार्ग निवडला ज्या मार्गानं त्याचं नुकसान झालं होतं. मार्ग होता फसवणुकीचा, लोकांना लुबाडण्याचा. सुरुवात झाली एका फर्जी गॅस एजन्सीची. तो गॅस सिलेंडर लखनौवरून अवैध मार्गाने आणायचा आणि आपल्या एरियामध्ये विकायचा. पण त्याची ही गॅस एजन्सी नकली होती, त्यामुळे त्याला या सगळ्यामध्ये पोलीस चेकिंग, RTO अशा बऱ्याच गोष्टींचा सामना करायला लागायचा. तो अशा लोकांच्या शोधात होता जे ह्या सगळ्यात त्याची मदत करतील आणि त्याचं काम अतिशय सोपं होऊन जाईल. त्यातच त्याची ओळख झाली राज उदयवीर आणि वेदवीर यांच्यासोबत. चोरी करणं, मारामारा करणं, ट्रक ड्रायव्हर यांना लुटणं हा या तिघांचा पेशा. पाहिजे असणारी कामाची लोक शर्माला भेटली होती. अवैध मार्गानं लखनौवरून गॅस आणण्यापेक्षा आता त्यांनी गॅसचे ट्रक लुटून तो माल अलीगडमध्ये विकायला सुरुवात केली. पण आपण ट्रक लुटला ह्यासाठी पकडले जाऊ नये म्हणून ते ट्रकचे एक पार्ट कडून ट्रकला विकायचे आणि ड्रायव्हरला मारून त्याचा मृतदेह कासगंजच्या हजारा कालव्यात टाकायचे. कालव्यात टाकण्याचं कारण एवढंच की तिथं मगरींचं साम्राज्य मोठं होतं. मगरी ड्रायव्हरची बॉडी खाऊन टाकायच्या आणि अर्थातच पुरावा नष्ट होऊन जायचा आणि पोलिसांना ड्रायव्हर सोबत काय झालं ते कधीच कळायचं नाही. ह्याच काळात शर्माची ओळख झाली अमित कुमार नावाच्या डॉक्टर सोबत. अमित कुमार इल्लिगली लोकांच्या किडनी ट्रान्सप्लांटचं काम करायचा. अमित कुमार इल्लिगली अर्थात बेकायदेशीरपणे किडनी ट्रान्सप्लांटच्या सिंडिकेटचा बादशाह बनला होता. शर्माला एक भन्नाट आयडिया सुचली. त्यानं ट्रक ड्रायव्हर यांना कालव्यात फेकून द्यायच्या आधी त्यांच्या किडन्या काढून घ्यायला सुरुवात केली आणि त्या किडन्या अमित कुमार ह्या डॉक्टरला विकायला सुरुवात केली. एका किडनीचे त्याला 5 ते 7 लाख रुपये भेटायचे. थोडक्यात काय, तो एकाच दगडात 2 पक्षी मारत होता. त्याच्या फर्जी एजन्सीच्या माध्यमातून त्याला गॅस मिळत होते, ते तो विकत होता आणि ड्रायव्हरच्या किडनीतूनही त्याची मोठी कमाई होत होती. त्यांनी असे अनेक ट्रक लुटले. मात्र एकदा प्लॅन फसला जेव्हा त्यांनी UPच्या एका मंत्र्याच्या नातेवाईकाचा ट्रक लुटला होता आणि त्यात पोलिसांच्या रडारवर पहिल्यांदाच नाव आलं देवेंद्र शर्मा. त्याच्या विरोधात फक्त अवैध गॅस एजन्सी चालवण्याचा गुन्हा दाखल झाला होता. खुनाचा कोणताही गुन्हा त्यावेळी त्याच्यावरती नव्हता. गंभीर गुन्हा नसल्यामुळं त्याला लगेच जामीन भेटला आणि तो 2001 मध्ये बाहेर आला. त्यानंतर 2001 साली त्यानं परत एकदा त्याचं क्लिनिक सुरू केलं. पैशाची लागलेली चटक त्याला शांत बसून देत नव्हती. क्लिनिकमधून सुद्धा काहीच पुरेसं उत्पन्न होत नव्हतं आणि त्यानं परत तेच काम सुरू केलं. पण ह्यावेळेस त्याचं टार्गेट ट्रक ड्रायव्हर नव्हते. त्याने आता गुन्हेगारीची पद्धत बदलली होती. आता ते टॅक्सी ड्रायव्हरवरती आपले लक्ष केंद्रित करू लागले. दिल्ली, गुरुग्राम, गाझियाबाद आणि फरीदाबाद पासून अलीगडपर्यंत टॅक्सी बुक करायची. अलीगड 50-60 किलोमीटर राहिलं की ड्रायव्हरला मारायचं आणि त्याचे अवयव काढून घ्यायचे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह नदीत टाकून द्यायचे आणि टॅक्सीचे पार्ट विकायचे किंवा जास्त किंमत भेटत असेल तर सगळी टॅक्सी विकून टाकायची. असा सगळा कार्यक्रम सुरू होता. एका टॅक्सीतून कमाईचं बोलायचं झालं तर ड्रायव्हरच्या किडनीसाठी 5 ते 7 लाख रुपये आणि टॅक्सीचे 25 ते 30 हजार असे दोन्ही बाजूने पैसे भेटत होते.
अनेक ड्रायव्हर गायब होत होते. पोलिसांना तक्रारी येत होत्या, मात्र त्यात विशेष असं काहीच हाताला लागत नव्हतं. साधी चोरी, अपघात किंवा पलायन असं मानून सुरुवातीला पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही. मात्र काही सतर्क पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांना समजलं की ह्या गायब होण्यात काहीतरी समान पॅटर्न घडतोय. पोलिसांनी लगेचच तपास करायला सुरुवात केली. आता तो सापडला कसा, तर डॉक्टर अमित कुमार ह्याला पोलिसांनी किडनीच्या रॅकेटमध्ये अटक केली होती. एवढं मोठं रॅकेट अमित कुमार एकटा चालवू शकत नाही हे पोलिसांच्या लगेच लक्षात आलं. थोडीशी पोलिसी भाषा दाखवली आणि त्याची विचारपूस केली तेव्हा त्यानं त्याच्या साथीदारांची नावं सांगितली. त्यात सगळ्यात महत्त्वाचं नाव होतं देवेंद्र शर्मा. पोलिसांनी देवेंद्र शर्माला ताब्यात घेतलं. मात्र पोलिसांना किडनीच्या रॅकेटमधला डॉक्टर आहे एवढंच माहिती होतं. त्याचा खरा चेहरा अजून पोलिसांच्या समोर यायचा होता. पोलिसांच्या समोर किडनी रॅकेट आणि ड्रायव्हर यांचं गायब होणं ह्या दोन्ही केसेस वेगवेगळ्या आहेत असंच वाटत होतं. पण जानेवारी 2004 मध्ये एका व्यक्तीनं जयपूरच्या रेल्वे स्थानकावर उत्तर प्रदेशच्या हावपूरला जाऊन येण्यासाठी चांद खान यांची टॅक्सी 2100 रुपयाला ठरवली. टॅक्सी ड्रायव्हर गायब होण्याच्या केसेस खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या, म्हणून खान यांनी आपला भाऊ शराफत अली यातला सोबत घेतलं. यूपीला जाताना त्यांनी रस्त्यातल्या STD वरून आपल्या वडिलांना फोन केला. घरी फोन केला आणि उद्यापर्यंत आम्ही घरी येऊ असं सांगितलं. खूप दिवस होऊन पण ते दोघे परत आले नाहीत, म्हणून त्यांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला. चांद यानं फोन केलेल्या STD वर जाऊन चौकशी केली. तिथं असणाऱ्या महिलेनं सांगितलं की ड्रायव्हरने तर फोन केलाच होता, पण गाडीत बसलेल्या पॅसेंजरने सुद्धा इथून कुणाला तरी फोन केला होता. पोलिसांनी त्या STDचे रेकॉर्ड काढले, डिटेल्स काढल्या, तेव्हा समजलं तो फोन राज उदयवीर यांना केला होता. राज आणि उदयवीर यांच्याकडे चौकशी केली असता पोलिसांना धक्कादायक बातमी समोर आली. ती अशी की हा व्यक्ती जेलमध्ये आहे. तो हे कसं करू शकतो? पोलीस चक्रावून जातात. पोलीस टॅक्सी ड्रायव्हर जिथून तिथून गायब झालाय त्या सगळ्या ठिकाणी कसून चौकशी करतात आणि प्रत्यक्षदर्शींच्या वर्णनावरून शेवटी ते एक स्केच बनवतात आणि हे स्केच तंतोतंत जुळतं ते डॉक्टर देवेंद्र शर्मा याच्यासोबत. तेव्हा पोलिसांना समजलं की ह्या दोन केस नसून ही एकच केस आहे. थोडासा पाहुणचार दिल्यानंतर तो सगळं सांगायला लागला. त्याच्या म्हणण्यानुसार त्यानं 1994 ते 2004 मध्ये 125 लोकांचा खून करून त्यांच्या किडन्या विकल्या. त्यानं असं सुद्धा सांगितलं की 50 खून केल्यानंतर त्यानं नंतर गिनतीच ठेवली नाही. त्यामधल्या एकही ड्रायव्हरची बॉडी सापडली नाही, कारण हजारा कालव्यात शेकडो मगरी आहेत आणि मृतदेह कालव्यात टाकल्यामुळं मगरी त्या खाऊन टाकतात. 2001 ते 4 या दरम्यान त्यांनी 50 ते 100 पेक्षा जास्त टॅक्सी ट्रक चालकांचं अपहरण करून त्यांची हत्या केली. डॉक्टर शर्मावरती दिल्ली, राजस्थान आणि हरियाणामध्ये 2002 ते 2004 या दरम्यान झालेल्या टॅक्सी आणि ट्रक ड्रायव्हर्सच्या अपहरण व हत्येच्या एकूण 27 गुन्ह्यांची नोंद आहे. 7 गंभीर गुन्ह्यांसाठी त्याला 7 वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली. याशिवाय टॅक्सी ड्रायव्हर नरेश मिश्राच्या हत्येसाठी त्याला फाशीची शिक्षा झाली. याशिवाय मानवी अवयवांच्या संबंधी असणाऱ्या कायद्यानुसार, अर्थातच काय तर ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ॲक्ट 1994 नुसार त्याच्यावरती गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्याला शिक्षा झाली, मात्र त्याच्यातला गुन्हेगार संपला नव्हता. 2020 साली त्यानं 20 दिवसांची पॅरोल घेतली. तो तुरुंगाच्या बाहेर आला आणि पळून गेला. पळून जाऊन त्यानं स्वतःची नवीन ओळख बनवली. त्यानं दिल्लीमध्ये एका विधवेशी लग्न केलं, पण पोलिसांनी 7 महिन्यांनी त्याला परत एकदा पकडलं. 2023 मध्ये पण तो पॅरोलवरती बाहेर आला, मात्र ह्या वेळेस त्यानं जबरदस्त प्लॅनिंग केलं होतं. त्यानं स्वतःचा लुक बदलला. पॅरोलच्या काळात तो अनेक ठिकाणी जाऊन राहिला. शेवटी तो राजस्थानच्या दौसा भागात एका आश्रमात साधू बनून राहिला. मात्र अथक प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटकच केली. डॉक्टर देवेंद्रला शिक्षा झाली, पण खरंच त्याची शिक्षा अजून पूर्ण झाली का परत पॅरोलवर बाहेर येऊन तो पळून गेलाय हे अजून कोणालाच माहिती नाहीये. जे अनेक निष्पाप लोकांचे मृत्यू झाले त्यांच्या कुटुंबियांच्या वेदना कधीच मिटणार नाहीत. एक डॉक्टर जेव्हा देव बनतो तेव्हा तो जीव वाचवतो, पण जेव्हा तो राक्षस बनतो तेव्हा त्याच्या हातून संहार होतो. कधी कधी एक पदवी माणसाला देव बनवते आणि राक्षसही. मंडळी, तुम्हाला हा माणूस कोण वाटतो, देव की राक्षस? खऱ्या आयुष्यातला देव माणूस असा असतो. आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या देव माणूस मालिका आवडणाऱ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. बाकी व्हिडिओत अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत कॅरी ऑन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.